सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 ऑगस्ट 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9156865791. शिवसैनिकांचा सातारा शहरात जन आक्रोश मोर्चा. ओमफट स्वाहाच्या घोषणेने दानानले शिवतीर्थ. भ्रष्टाचारी मंत्र्यांचा प्रतिकात्मक रथ काढून केला निषेध. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्री तसेच त्यांचे वेगवेगळे राजकीय कारणामे यांचा साताऱ्यात जन आक्रोश मोर्चा काढून निषेध केला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, महिला आघाडीच्या संघटिका छाया शिंदे यांनी केले. या भ्रष्टाचारी मंत्र्यांना तत्काळ घरी घालवण्यात यावे, पुरोगामी महाराष्ट्राला या मंत्र्यांनी बदनाम केल्याची घणाघाती टीका यावेळी शिवसैनिकांनी केली. कुसगाव क्रशर विरोधक आंदोलकांची थेट मंत्रालयावर धडक. आंदोलनाच्या 25व्या दिवशी मुंबई येथे मंत्र्याला धडक देत जिल्हा प्रशासनाला केला निषेध. यावेळी संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. आंदोलनाच्या 25व्या दिवशी बेकायदेशीर क्रशर विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाने रौद्र रूप घेत थेट मंत्रालयात धडक मारत सातारा जिल्हा प्रशासनाने निषेध केला. 25 दिवसात 250 किलोमीटर लॉंग मार्च काढत बेकायदेशीर पद्धतीने मान्यता घेऊन सुरू करण्यात आलेला क्रशर बंद करण्यासाठी मुंबई मंत्रालयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. जिल्हा प्रशासनाने दबावाखाली विरोधात दिलेल्या अहवालाची चीड ग्रामस्थांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी थेट मंत्रालयात जाऊन सातारा जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयाच्या आवारात पोहोचलेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी अडवत आतमध्ये जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे ग्रामस्थ पोलिसांच्या शाब्दिक चकमक झाली व सर्व ग्रामस्थांना घेराव घालत पोलिसांनी अडवून ठेवले व ताब्यात घेतले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा साताऱ्यात रास्ता रोको. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व निवडणूक आयोगाने मिळून बनावट मतदार यादी तयार करून मतदान चोरी केली आहे. त्यामुळे भाजपाचे जास्तीत जास्त आमदार खासदार निवडून आले आहेत. याविषयी खासदार राहुल गांधी यांनी संसदीय पावसाळी अधिवेशनात आपले मुद्दे मांडले, भाजप विरुद्ध हल्लाबोल केला. याविषयी संपूर्ण देशात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना समर्थन देत आंदोलन केले. राहुल गांधी यांना अटक केल्याचा निषेध करत खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या झाली आहे असे मत जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत भाजपावर टीका करत रास्ता रोको केला. मान खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा 15 ऑगस्ट पासून महावितरण विरोधात आमरण उपोषणाचा इशारा. मान खटाव तालुक्यातील शेतकरी महावितरणच्या ढिसाळ आडमुठे आणि बेजबाबदार कारभाराविरोधात संतापाच्या टोकाला पोहोचले असून दिनांक 15 ऑगस्ट पासून सातारा जिल्हाधिकाऱ्यासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेनोडी सबस्टेशन अंतर्गत शेती पंपांना गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विहिरीत पाणी असूनही मोटारी बंद पडल्या. पिके करपल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारीपणा व निराशेच्या गर्तेत ढकलले गेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनामागे महावितरणच्या आश्वासनाच्या मागचा इतिहास आहे. बोगस मतदारांचा गंभीर मुद्दा कराड तालुक्यातही सुरू. कपिल गोळेश्वर गावातील प्रकार उघड. कराड तालुक्यात बोगस मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बोगस आधार कार्ड तयार करून मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणी करण्याचे प्रकार आता खुलेपणाने समोर येत असून या गैरप्रकारावर तातडीने कारवाई न झाल्यास येत्या 14 ऑगस्ट नंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषद बोलताना गणेश पवार म्हणाले, कराड तालुक्यातील कपिल गोळेश्वर आणि आसपासच्या गावांमध्ये बोगस मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत. या मतदारांची नावे प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्यातील गावामध्ये असतानाही त्यांनी खोट्या पत्त्याचा आणि बोगस आधार कार्डाचा आधार घेऊन कराड तालुक्यात आपली मतदार नोंदणी केली आहे. हे लोक प्रत्यक्षात कराड तालुक्यात राहत नाही तरीही तिथे येऊन मतदान करतात. ही बाब अत्यंत गंभीर असून निवडणूक प्रक्रियेसाठी धोकादायक आहे असेही ते म्हणाले. सातारा डॉल्बी विमलाईट प्रकरणी 4 गुन्हा दाखल. देवी चौक सातारा ते मिरवणूक दरम्यान डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज बिमलाईट व एलईडी स्क्रीनद्वारे लोकांना त्रास दिल्याप्रकरणी 4 शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता रजनीकांत चंद्रकांत नागे व 41 राहणार मल्हारपेठ सातारा, धीरज रमेश महाडिक राहणार कलावा निंजो कॉलेजजवळ सातारा, दीपक राजेंद्र जगताप राहणार इंद्रनगर भोसरी पुणे, हर्षल राजाराम शिंदे राहणार पाटकर तालुका सातारा अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत. प्रवासादरम्यान सुमारे 1.25 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1.25 लाखाच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. दिनांक 9 ऑगस्ट रोजी दीपाली चंद्रकांत घाडगे राहणार देगाव तालुका सातारा यांनी पुणे नवले ब्रिज ते पाचवड बस स्थानक आणि त्यानंतर पाचवड ते सातारा असा प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सॅकमधील सुमारे 1.25 लाखाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. पुसेसावळी कराड रस्त्याची दुर्दशा. पुसेसावळी ते कराड या महत्वाच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून 2 वर्षापूर्वी दुरुस्तीचे सर्वेक्षण होऊनही प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या जीवघेण्या प्रवासामुळे वाहन चालकांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असून संतप्त नागरिकांनी आता प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाडेफाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सातारा शहरानजीक वाडेफाटा येथे रविवार रात्री ट्रकची दुचाकीला धडक बसल्यानंतर त्यावरील युवक चिरडला गेला. अपघाताची घटना रविवार रात्री 10 वाजता घडली आहे. आकाश नंदकुमार गोळे वय 18 राहणार मंगळवारपेठ सातारा असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. बिजवडी ग्रामस्थांना दमदाटी करत ठेकेदाराकडून रस्त्याचे काम सुरू. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून दबाव आणि दहशतीच्या मार्गाचा अवलंब करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई न देता दहिवडी फलटण रस्त्यालगत दोन्ही बाजूने बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. वास्तविक पहिलाच रस्ता शेतकऱ्यांना अजून नावावर आहे, त्याची भरपाई मिळाली नाही. आता पुन्हा भूसंपादन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कामाला विरोध करत योग्य ती नुकसान भरपाई मिळून म्हणून न्यायाकडे हरकती घेत ठिकठिकाणी कामे बंद पाडली आहेत. कामाच्या विरोधात बिजवडी, पांगरी, वडगाव, मोगराळे, दुधेवाडी, भाडी, झिरपवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व मानच्या प्रशासनाला निवेदन दिले आहे. पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम. सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी. अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.